एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्यामध्ये अश्रू असणारे आई वडिलांचे. कारण 10वी आणि 12वीमध्ये मुलाला आणि मुलीला घवघवीत यश मिळालं, मात्र घरच्या परिस्थितीनं आई वडिलांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. मुलाला शिकवायचं की मुलीला? मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या पोरानं 10वीत तब्बल 94% मिळवलेत आणि त्यामुळे शिक्षकांचाही ऊर भरून आलाय. औरंगाबादच्या नारेगावातील माणिक मोरे यांचा मुलगा महेंद्र पालिकेच्या शाळेत पहिला आलाय. माझी परिस्थिती खूप गरिबीची होती. मी गावामध्ये खेड्यामध्ये राहत होतो, तर ती परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पोट भरायकरता शहरात आलो. आणि शहरात आल्यानंतर माझ्या मुलाला शाळेत टाकलं. आज महानगरपालिकेची शाळेत त्यांनी 94% मार्क मिळून मला खूप आनंद झाला. एकीकडे आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला विवंचना. कारण याच वर्षी महेंद्रची बहीण ज्योतीला 12वीत 73% मिळालेत. प्रश्न असा आहे की या हलाखीच्या परिस्थितीत मुलाला शिकवायचं की मुलीला? मुलाला 94% मार्क पडले. मुलाला आम्ही शिकू शकतो. आमची परिस्थिती चांगली असली, आमची इच्छा होती मुलीला पण शिकवा, पण आमची परिस्थिती तशी नाहीये. घर कसलं, झोपडीच. या प्लास्टिकच्या तुटलेल्या खुर्चीवर बसून महेंद्रनं दिवस रात्र एक केलीय. माझ्यामध्ये काही फारशी मला काही अडथळा आला नाही, तर फारसा अडथळा म्हणजे माझी गरिबीच आलेली आहे की आतापर्यंत मला जे गाईड नोट्स ते घरून मिळाले नाही, तर ते शिक्षकांनी प्रोव्हाइड केले, काही मित्रांनी प्रोव्हाइड केले. असंच शिक्षकांनी आणि मित्रांनी थोडं मदत केली आणि घरच्यांनी फक्त विश्वास ठेवला. ती म्हणजे असं लहानपणापासूनच हुशार आहे आणि त्याला खूप अभ्यासाची आवड आहे आणि तो म्हणजे असं कोणत्या गोष्टीचा आळस करत नाही, कोणतेही उत्साहानंच करतो. पण आता आमची परिस्थिती अशी असल्यामुळे मग आता थोडे पाहू त्याला कसे ना कसे तरी शिकू, त्याला न्यूज पुढं जरा त्याचं मन आहे ना मोठं व्हायचं, त्याला न्यूज पुढं आम्ही. सरस्वतीची आराधना केली तरच लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात. पण भावंडांना आधी लक्ष्मीचाच विचार करून सरस्वतीची आराधना करावी लागणार आहे. फक्त पैशांअभावी एखाद्या भावाला किंवा बहिणीला शिक्षण सोडावं लागत असेल तर अशा भावंडांच्या पाठीशी अवघ्या महाराष्ट्रानं उभं राहण्याची गरज आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत. एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9890934803, 9890934803. आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 9930233171, 9930233171. आणि खालच्या पत्त्यावरती एबीपी माझाचा हा पत्ता आहे, ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल. एबीपी न्यूज नेटवर्क, 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093. त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल.